रामकृष्ण हरी माऊली. तर भगवंताने आपल्याला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे? तर भवसागर तरुण जाण्यासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. तर भवसागर तरुण जाणे म्हणजे काय? तर भवनाम संसार. संसार म्हणजे आपण करतो तो संसार नव्हे. चूल मूल गाडगी मडकी याला प्रपंच म्हणतात. तर हा जो भवसागर आहे, भवनाम संसार म्हणजे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. जसे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तर असे या जन्म मरण रूपी एरझार जर आपल्याला चुकवायची असेल तर ती या देहानेच आपल्याला चुकविता येते. म्हणून भगवंताने आपल्याला हा जो नरदेह आहे ही एक सुवर्ण संधी दिलेली आहे. आणि या सुवर्ण संधीचे जर आपण सोने केले नाही तर या नरदेहात येऊन आपण लाभ करण्याच्या ऐवजी हानीच केली असे होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधुनी दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. आणि श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना चिरा पडे एरझार. रामकृष्ण हरी माऊली.